नमस्कार, मी अमोल कराडकर नमस्कार, मी सुनंदन लेले. आणि साप्ताहिक सीसीबीके मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुनंदन, पुण्यात सामना झाला, राजकोटमध्ये सामना झाला, T20 सिरीज संपली. भारताने पुन्हा एकदा नववर्षात त्यांचं घरच्या मैदानावरचं वर्चस्व कायम राखलं. त्या T20 सिरीज मधनं सर्वात महत्वाचे, ज्याला आपण मराठीत टेकअवेज म्हणतो, हे काय म्हणू शकशील तू? टेक अवेज असा आहे की श्रीलंकेने चटका लावला म्हणून तिसऱ्या मॅचला आपल्याला खूपच चांगली जाग आली. आणि या टेक अवेज मध्ये काही गोष्टी स्पष्ट झाल्या बऱ्यापैकी. या स्पष्ट होण्यामध्ये मी एक खरं नंतर मांडणार होतो, पण अगोदरच मुद्दा मांडतो की जो T20 वर्ल्ड कप कव्हर केल्यापासून सातत्याने पुढे येत होता, आणि तो म्हणजे पहिल्या 6 ओव्हरचा प्रश्न. भारतीय बॅट्समननी जर का समोरच्या टीमच्या बॉलर्सवरती प्रेशरच टाकलं नाही, तर समोरचे बॉलर्स कसे हवी होतात ते आपण बघितलेलं आहे. वर्ल्ड कप मध्ये पाहिलं, इव्हन गिल परवा खेळत असताना सुद्धा आपण पाहिलं. त्याच विकेटवरती त्याच बॉलर विरुद्ध जेव्हा कुठला तरी बॅट्समन अटॅक करायला लागतो, थोडीशी धडपड करतो, अर्थातच थोडा धोका पत्करतो, तेव्हा चित्र वेगळं दिसतं. सूर्यकुमार यादव वेगळ्या विकेटवरती बॅटिंग करत नव्हता. सूर्यकुमार यादवला वेगळे बॉलर्स बॅटिंग करत नव्हते. सूर्यकुमार यादवसाठी बाउंड्री छोटी नव्हती. सूर्यकुमार यादवसाठी फील्ड अरेंजमेंट वेगळी नव्हती. तरी सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसल्या. या फक्त सूर्यकुमार फॉर्म मध्ये म्हणून नाही, तर त्यांनी दडपण टाकण्याच्या विविध युक्त्या शोधून काढल्यात. म्हणून तुम्ही ट्रॅडिशनल क्रिकेट जर का T20 क्रिकेटमध्ये खेळायला गेलात, त्याचा उपयोग होत नाही. मी म्हणेन की राहुल त्रिपाठीने रिस्क घेतली, परंतु त्या रिस्कचा परिणाम असा झाला की 16 बॉलमध्ये 35 धावा केल्याने 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 50चा टप्पा ओलांडता आला. मला वाटतं सर्वात मोठं टेक अवे तेच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच अष्टपैलुत्व जे अक्षर पटेलनी सिद्ध केलं परत एकदा. तू कारण मागच्याला त्याची उदाहरणं देऊन आम्हाला पटवून दिलेलं होतं, परंतु आता त्यांनी खऱ्या अर्थाने ते सिद्ध केलंय. अक्षर पटेलचा गुजरातचा फेमस टीममेट, जो वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पुनरागमन अपेक्षित होतं, त्याच्या बाबतीत आत्ता आपण रेकॉर्ड करायला जस्ट आधी अपडेट आली आहे की जसप्रीत बुमराह गुवाहाटीला जाणार नाहीये. जसप्रीत बुमराहची जी घाईघाईत पुनरागमन होणार होतं, ते परत पुढे ढकललं गेलेलं आहे. तो अजूनही मॅच फिट नाही असं एनसीएचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे नवीन वर्षात काही गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्याच झाल्या आहेत. हे जे इंजुरी मॅनेजमेंट वाला प्रकार आहे सुनंदन, आयडियली जसप्रीत बुमराहला डायरेक्ट भारतीय संघात वर्णी लावायच्या आधी एक मॅच रणजी ट्रॉफीमध्ये फिटनेस प्रूव्ह करणं अत्यावश्यक होतं, बरोबर? 100%. आणि अजूनही मी म्हणेन की जर त्याला पुढच्या वन डे किंवा न्यूझीलंड विरुद्धची सिरीज तो खेळला नाही खेळला, पण जर का त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सिरीज खेळायची असली, तर त्याला एक रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे, 20 ओव्हर टाकून दाखवल्या पाहिजे. आणि याच्यात नथिंग ग्रेट, याच्यात कुठलंच असं कमाल गोष्ट नाहीये. हे लोक जे स्टेटस आता घेऊन बसलेले आहेत की आम्ही टेस्ट प्लेअर किंवा आम्ही मोठे प्लेअर म्हणजे आम्हाला बाकी काही खेळायची गरज नाही, असं करून चालणार नाही. तुम्ही बाकी खेळाडूंचं पाहिलं, जयदेव उनाडकर लगेच तो पोरगा गेला, आणि नुसता गेला नाही, त्यांनी सौराष्ट्रासाठी काही कामगिरी करून दाखवली. या गोष्टी या प्लेयर्सनी शिकल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत. आणि यांचे काही प्रमाणात जे लाड आहेत, काही जे प्रमाणात त्यांना लिवे दिलं जातं की अरे बापरे, हा अत्यंत मौल्यवान एखादी माझ्याकडची गोष्ट आहे, त्याला टच नाही केला पाहिजे, असं करून चालणार नाही. हा खेळ आहे, खेळापेक्षा कुणी मोठा नसतो. त्यामुळे पुनरागमन करायचं असलं तर तुम्हाला मॅच फिटनेस हा प्रूव्ह करायलाच पाहिजे. अरे पण सुनंदन, आपण म्हणतोय जसप्रीत बुमराह सारख्या स्टार खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळणं आवश्यक आहे. बीसीसीआयने तो जो एक फार्स केला रिव्ह्यू कमिटीचा, पुन्हा एकदा सांगतो, फार्स. त्याच्यानंतर जे स्टेटमेंट इश्यू केलं, त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की अपकमिंग खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट शक्य तेवढं खेळणं हे ऍडवायझेबल आहे. म्हणजे याचा अर्थ, तुम्ही व्यत्यास, याचा ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, कॉन्व्हर्स, तो काय असं म्हणायचा की म्हणजे एस्टॅब्लिश खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळणंच अलाउड नाहीये? म्हणजे याला काही अर्थ आहे गरज का? नाही त्याची हो. म्हणजे हे नाही परत नाही, हे एकदा हॉरिबल आहे. त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय की एकीकडे बीसीसीआय मध्ये पण चर्चा चालली आहे, एनसीए मध्ये चर्चा चालली आहे की वर्ल्ड कपचं वर्ष आहे, बुमराला त्याची पाठ अर्थात काळजी घ्यायची गरज आहेच आहे, पण बुमराला वर्ल्ड कप वर लक्ष ठेवून ऑस्ट्रेलियाची टेस्ट सिरीज खेळवावी की नाही.
तर मुद्दा असा आहे, ऑस्ट्रेलियाची टेस्ट सिरीज जास्त महत्वाची आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पोहोचणं, आणि वर्ल्ड कप जास्त महत्वाचं आहे का ते मध्ये 2 दिवस जे एप्रिल मे महिन्यात असतं ते जास्त महत्वाचं आहे? म्हणजे ह्याच्यात ही चर्चा व्हायचं काय कारण आहे आजच्या काळात? खरं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या लांब ठेवल्या पाहिजेत की तुम्ही प्लॅन करता अगदी की ह्या खेळाडूला आम्ही घेणार आणि खेळणार. जर का तुम्ही आयपीएलच्या अगोदर त्या खेळाडूला इजा झाली तर तुम्ही काय करणार? असं करून खरंच चालत नाही. रोहित शर्माचं टेस्ट डेब्यू व्हायच्या दिवशी वॉर्मिंग अपला त्याला दुखापत झालेली आहे आणि त्याचा टेस्ट डेब्यू कित्येक वर्षांनी लांबलाय. क्रिकेट अशा गोष्टी जर तर मध्ये करून चालत नाही. जो भी है बस यही एक पल है, या पद्धतीने विचार केलेला बरा असतो, असा माझा एक मित्र महेंद्रसिंग धोनी म्हणून नेहमी म्हणतो. त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. मान्य आहे की वर्ल्ड कप आहे, हे आहे ते, परंतु कमीत कमी 2 टेस्ट मॅच, कमीत कमी 2 या त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायला लागतील. मी म्हणतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लांब ठेवा. ऑस्ट्रेलियन टीम एक संपूर्ण विचारानिशी, ताकदीनिशी आणि प्लॅनिंगनिशी भारतात येत आहे आणि ते भारताला भारतात हरवायलाच येत आहेत. तुफान फॉर्म मधली ऑस्ट्रेलियन टीम येते. त्यांना टक्कर द्यायची असली तर तुमचे सुद्धा चांगले खेळाडू उपलब्ध व्हायला पाहिजे. भले तुम्ही हे म्हणू शकता की आम्ही 2 टेस्ट मॅच ह्याला खेळू, 2 टेस्ट मॅच त्याला खेळू, हरकत नाही, परंतु त्या प्लॅन मध्ये सुसूत्रता पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता आयपीएल जवळ आली म्हणून याला खेळवायला नको, आता आयपीएल जवळ आली म्हणून त्याला खेळवायला नको, हे सांगून ऍक्च्युली तुम्ही वर्ल्ड कपच्या चान्सेस वरती तुम्ही त्याचा घाला घालताय. ही गोष्ट बरोबर नाही. जो खेळाडू टॉप फिटनेस मध्ये आहे त्याला टेस्ट क्रिकेट खेळलं पाहिजे, कारण टेस्ट क्रिकेटला प्राधान्य आहे असं तुम्हीच म्हणता. एक्झॅक्टली. आणि रणजी ट्रॉफीच्या दृष्टीने मला असं म्हणायचंय की आत्ता 10 तारखेपासून सुरू होतीये, तो तो राऊंड जाऊ दे आता जर बुमराह फिट नाहीये, पण त्याच्या पुढे 2 राऊंड आहेत गुजरातच्या कमीत कमी. हो, त्याच्यामुळे हो, त्या हो. 2 मधली एक राऊंड खेळून मग त्याला न्यूझीलंड सिरीज मध्ये ट्रायआउट करणं हे जास्त प्रस्तुत ठरेल. पण दुसरा जो खेळाडू आहे, जो दुखापतीतनं कधी सावरणार हे अजून नक्की नाहीये. कारण त्याच्या बाबतीत हे तसंच आहे. त्याचं म्हणजे आत्ता असं कानावर येतंय की रवींद्र जाडेजा आता न्यूझीलंडच्या ऐवजी डायरेक्ट ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज साठी येईल कदाचित. आत्ता परत तसंच आहे, म्हणजे सगळंच बदललंय. त्याच्यामुळे ठोस काही बातमी येत नाही. त्याच्यामुळे मला आता तुला विचारायचं आहे की अक्षर पटेलनी वन डे आणि आता T20 या दोन्ही फॉर्मॅट्स मध्ये 2022 सालापासून जी कामगिरी केली आहे, त्यावरून जरी रवींद्र जाडेजा फिट झाला तरी अक्षर पटेल हा स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर साठी पहिला दावेदार मानायचा का व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये? अविभाज्य घटक बनलेला आहे. कारण तू दुसऱ्या बाजूनी विचार करून बघ. चेहलचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये, अश्विनचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये. ज्या ज्या लोकांना संधी दिली त्यांनी अक्षर पटेलपेक्षा बेहतर परफॉर्मन्स करून दाखवलेलं नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या उलट अक्षर पटेलनी बॉलिंगनी सुद्धा करून दाखवलं आणि बॅटिंगनी त्यांनी सरळ बॅटनी रन्स करून दाखवले, ते विसरायला नको. पुण्याचा सामना आपण गमावला, मान्य आहे, पण तो गमवलेला सामना सुद्धा अक्षर पटेलनी जवळ आणलेला होता. सूर्यकुमार यादव जर का नको त्यावेळेला आऊट झाला, मोठा फटका मारताना जेव्हा त्याची गरज होती तो आऊट झाला नसता तर कदाचित त्या दोघांनी ती मॅच काढली सुद्धा असती. आणि त्याचं कारण हा अक्षर पटेल जास्त होता, सूर्यकुमार यादव नंतर होता. आणि त्यामुळे अक्षर पटेलला मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलंय. आत्ता माझ्या लेखी तो फर्स्ट चॉईस आहे. ऋषभ पंत आता नसणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स मध्ये अक्षर पटेल ला तू पॉसिबल कॅप्टन्सी कॅन्डिडेट समजू शकतोस का दिल्ली कॅपिटल्सचा? ते करू शकतात जर त्यांनी कसं मानसिक तयारी दाखवली तर. ह्याच्यात गडबड काय होते मी तुला सांगतो. रवींद्र जडेजा असू देत, अक्षर पटेल असू देत, यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये ती धुरा सांभाळलेली नाहीये. आणि त्यामुळे त्यांची मानसिक तयारी आहे की नाही जी रवींद्र जडेजाची नव्हती, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते दडपण त्यांना सहन होतं की नाही हे बघायला पाहिजे. त्यामुळे ते कॅप्टन मटेरियल आहेत की नाही याची पडताळणी करायला लागेल. पण तू जर का ती ईर्ष्या त्याच्या मनात असली आणि ते बुद्धी त्याच्याकडे असली तर का नाही, जरूर त्याला संधी मिळायला पाहिजे. येस, पण आयपीएल खूप लांब आहे. आता आपण बोलतोय महत्वाचं श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी. आणि सूर्याबद्दल तुझं बोलून झालंय, एक महत्वाचा मुद्दा आहे आता वन डे सिरीज येते तेव्हा. कारण श्रेयस अय्यर परत येणार आहे संघात, KL राहुल संघात आहे. KL राहुलला आपण कितीही शिव्या दिल्या तरी KL राहुलचा वन डे फॉर्मॅट मधला परफॉर्मन्स बिलकुल खालावलेला नाहीये. श्रेयस अय्यर हा वन डे क्रिकेटचा दादा आहे, पुढचा विराट कोहली आहे.
अशी म्हणायची वेळ आलेली आहे. रोहित आणि विराट परत येणार आहेत. सूर्यकुमार यादव बसणार का अकरात? कसं बसवायचं? नाही, तुम्हाला जर का सलामीला ईशान किशन तुम्ही खेळवणार असला, त्यांनी 200 रन्स केले, त्यांनी रोहितनी ओपन केलं, तर माझ्या मते सूर्यकुमारला जागा नक्की होऊ शकते. कारण तुम्हाला जर का विकेट किपर म्हणूनच जर का के एल राहुलला प्रोजेक्ट करायचा असला तर प्रश्न वेगळा आहे. पण बॅटिंगच्या बाबतीत त्याची खालावली जरी नसली तरी आत्ताच्या सूर्याच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही काय बोलणार? तुम्ही विराट कोहली वन डे क्रिकेटमधनं बाहेर जाऊ शकत नाही. त्याचबरोबर श्रेयस अय्यरचं जे जो म्हणलास ते अत्यंत योग्य आहे की त्याचा परफॉर्मन्स प्रत्येक मिळालेल्या सामन्यामध्ये त्यांनी खणखणीत वाजवून दाखवलेला आहे, अगदी टेस्ट पासून सगळीकडे. मग त्याला जर का संधी डावलली गेली तर ते सर्वात मोठी दुःखाची गोष्ट असेल. आणि मला असं वाटतं सूर्याच्या करंट परफॉर्मन्समध्ये त्याला शक्य शक्य तेवढ्या गोष्टींची संधी मिळाली पाहिजे. कारण आत्ता तो अशा मेंटल स्टेटमध्ये आहे की लाथ मारेल तिथं पाणी काढेल अशी ती अवस्था आहे. त्यामुळे तसं जर का झालं तर संघ व्यवस्थापनाला के एल राहुलचाच विचार करायला लागेल. ओके, पण म्हणजे तुझं आता असं म्हणणं आहे की ईशान किशननी ओपन करायचं, म्हणजे शुभमन गिल बाहेर आणि के एल राहुलच्या ऐवजी सूर्या संघात, आणि मग 6-7 तुम्हाला अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर किंवा दोघेही जण खेळता येतील. आणि विकेट किपर अर्थात ईशान किशन होईल. बरोबर बरोबर. पण आता मला तरी आता असं वाटतंय की अजूनही ईशान किशन का शुभमन गिल, कारण काय ईशान आता तो वेगळा मुद्दा आहे ना, की शुभमन गिल 2022 मध्ये शिखर धवनच्या ऐवजी कोण, तर शुभमन गिल हा पहिला पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आला होता. त्यांनी सॉलिड परफॉर्मन्सेस दिले वन डे क्रिकेटमध्ये विशेषतः. आणि आता असं होतंय की ईशान किशनने 200 केल्यानंतर जर तुम्हाला म्हणजे के एल राहुलला जर बसवायचंच असेल, तर जे मोठ्या राहुलनी 20 वर्षापूर्वी नाईलाजास्तव केलं होतं, ते संघाच्या हितासाठी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यालाही हाच एवढा एकच ऑप्शन दिला गेला होता की तुला जर वन डे खेळायचा असेल तर तुला म्हणजे विकेट किपरची भूमिका निभावावीच लागेल. आणि हीच वेळ आता के एल राहुलच्या बाबतीत येते, पण तेव्हा पर्याय दिसत आहेत. तर तुला काय वाटतंय की के एल राहुल खरंच इनडिस्पेन्सिबल आहे का? म्हणजे माझा असा पुढचा मुद्दा आहे की सूर्या आणि के एल राहुल दोघे जण फिट करू शकता तुम्ही ऍट द एक्सपेन्स ऑफ अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर. ते नाही, प्रस्तुत आहे बॉलर का? नाही नाही नाही, कारण तुम्ही बॅट्समन बॉलरला काढून बॅट्समनला कसं घेणार? रवींद्र जडेजा परत आला आणि मग अक्षरचा विचार होतोय, ही सुद्धा अन्यायकारक गोष्ट आहे, पण तरी तो केला जाऊ शकतो. परंतु हा केला जाऊ शकत नाही, कारण दोन भिन्न प्रकार आहेत माझ्या मते. कारण ह्यांचं त्यांचं क्लॅश होणारच नाही. सूर्यकुमार यादवला जर का खेळवायचं असलं तर बॅट्समनलाच काढायला लागेल. आणि तुम्ही विकेट किपर म्हणून त्याचा जो विचार करताय, तू अत्यंत योग्य मुद्दा उचललास मित्र. आत्ताच्या घडीला रिषभ पंत जरी फिट झालेला नसला तरी तुमच्याकडे बॅटिंग ऑलराऊंडर विकेट किपर असे ऑप्शन भरपूर आहेत. त्यामुळे त्याचा विचार करूनच तुम्हाला जायला लागेल. ईशान किशनला विकेट किपिंग करायला काही प्रॉब्लेम नाही, ओपन करायला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही के एल राहुलला त्या स्लॉटमध्ये घुसवून प्रयत्न तो करत बसलात तर मला वाटतं मग इतरांची संधी मिळण्याचा जो प्रमाण आहे ते झपाट्याने कमी होईल आणि त्या आत्ता योग्य ठरणार नाही. राईट. आणि शेवटचा मुद्दा मला तुला विचारायचा आहे की श्रीलंका वन डे सिरीजसाठी भारताचं प्रेडिक्शन तू मला सांग. आपण नेहमीप्रमाणे प्रेडिक्शनचा गेम खेळू आणि थांबू, आता खूप वेळ झालाय. नाही, मला वाटतं T20 क्रिकेट प्रकारामध्ये जरा जास्त श्रीलंका धोकादायक वाटली होती मला. परंतु त्यांच्या बॉलिंगवरती आक्रमण झालं तर नंतर बॅटिंग एवढी टिकू शकणार नाही असं माझं मत आहे. कारण T20 क्रिकेट प्रकारामध्ये तुम्ही झटका मारून एक धक्का देऊ शकता मोठा. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आपली टीम ही जास्त मला परिणाम साधू शकते असं माझं मत आहे. त्यामुळे ही सिरीज एखादा झटका श्रीलंकेने फारच मोठी कामगिरी करून दिला तरच, वरना भारतीय टीम जोरदार काय म्हणतात त्याला वर्चस्व गाजवेल असा माझा अंदाज आहे. म्हणजे तुझं म्हणणं आहे व्हाईट वॉश? 2-1 तर नक्की, 3-0ची शक्यता जास्त. ओके, 3-0ची शक्यता असते म्हणून जास्त वाटते. अमोल कराडकर T20 सिरीज साठी 3-0 म्हणले होते, ती 2-1 झाली आहे. आता अमोल कराडकर म्हणतायत एक मॅच भारत कुठे ना कुठेतरी गंमत होऊ शकते. त्याच्यामुळे मला तरी आता असं वाटतंय 2-1. सुरंदन लेले, 2-1 पेक्षा जास्त वेळ झालाय आता आपण. जसप्रीत बुमराहने आपला जास्त वेळ खाल्ला, पण तुम्ही मात्र तो वेळ सुद्धा पुन्हा एकदा दिला, त्याबद्दल धन्यवाद.
आणि मित्र त्यामुळे हो, आनंद आहे कारण सीझन जोरात चालू होतोय अमोल. भटकंती तुझी चालू आहे, रणजी ट्रॉफी तू कव्हर करतोयस. त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी आता क्रिकेटचा जो धमाका असणार आहे तो लगातार आणि बार बार असाच असणार आहे. त्यामुळे आपण बोलत राहिलंच पाहिजे. येस, आपण नक्कीच बोलत राहू आणि तुम्ही नक्की ऐकत राहा. पॉडकास्ट ऐका, युट्यूब चॅनल बघा. सर्वात महत्त्वाचा, आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि आपल्या लिंक्स सुद्धा फिरवा. तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट आमची वाट नक्की पाहत राहा.